अग्रणी बँक योजना, लीड बँक, 1969 मध्ये रिझर्व्ह बँकेने सुरू केलेली ही योजना पुढारी बँक योजना या नावेही ओळखली जाते. शिफारस: धनंजय गाडगीळ समिती आणि नरीमन समिती. डॉक्टर धनंजय गाडगीळ समिती 1969. देशातील विशेषतः ग्रामीण भागातील प्रादेशिक विषमता दूर करण्यासाठी व्यापारी बँकांनी प्रादेशिक किंवा क्षेत्रीय दृष्टिकोन म्हणजे एरिया अप्रोच स्वीकारावा, अशी शिफारस MKM नरीमन समिती 1969 या समितीने गाडगीळ अभ्यास गटाचा प्रादेशिक दृष्टिकोन स्वीकारून अग्रणी बँक योजना सादर केली. रिझर्व्ह बँकेने मान्यता दिल्यानंतर 1970 पासून प्रथम 336 जिल्ह्यांत ही योजना सुरू झाली. आज सुमारे 517 जिल्ह्यांत ही योजना कार्यान्वित आहे. अग्रणी बँकेचे स्वरूप: आर्थिक विकासासाठी जिल्हा हा घटक मानून एका राष्ट्रीयीकृत व्यापारी बँकेने अग्रणी बँक किंवा नेता बँकेची भूमिका स्वीकारून एकाच जिल्ह्याच्या आर्थिक विकासात पुढाकार घेणे अपेक्षित. या अग्रणी बँकेने जिल्ह्यातील अन्य व्यापारी वा सहकारी बँकांशी स्पर्धा करू नये. वरील तत्वानुसार 14 राष्ट्रीयीकृत बँका, स्टेट बँक समूह व खासगी बँकांनी देशातील जिल्हे दत्तक घेतले. महाराष्ट्रात स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँका अग्रणी बँकेची भूमिका निभावत आहेत. देशातील 150हून अधिक जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडिया अग्रणी बँकेचे कार्य करते. सेवा क्षेत्रीय दृष्टिकोन म्हणजे सर्व्हिस एरिया अप्रोच 1989. अग्रणी बँकांद्वारा ग्रामीण भागात केल्या जाणाऱ्या पतपुरवठ्यात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने एप्रिल 1989 मध्ये व्यापारी बँकांनी सेवा क्षेत्र दृष्टिकोन स्वीकारला. त्यानुसार प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी पतपुरवठा सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. अग्रणी बँकेच्या मर्यादा: या बँका संबंधित जिल्ह्यातील अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय साधण्यात अपयशी ठरल्या. RG सरैया समितीने अग्रणी बँक योजनेवर टीका केली. त्यांच्या मते अग्रणी बँकेस जिल्ह्यातील आर्थिक, तांत्रिक बाबींची योग्य कल्पना नसते, त्यामुळे संबंधित राज्य सरकारांनी जिल्ह्यांचा विकास करण्यास प्राधान्य द्यावे. हे आहे GK मराठी यूट्यूब चॅनल. At GK Marathi, GK